अरे कशी आहे पब्लिक, आज होता माझा 5वा पेपर. तर मग सकाळ सकाळी उठून लगेच मी मम्मीला सोडवण्यासाठी चाललो होतो शेतात. मम्मी म्हणली रोजच व्लॉग काढावा म्हणलं दररोजच व्लॉग काढावा लागतो, त्याला रोज अपलोड करावं लागतं एडिटिंग वगैरे करून. मग त्यानंतर मी मम्मीला सोडवल्यानंतर मस्त निवांत झाडाखाली मित्रांनो लिंबाखाली बसल्यानंतर एकदम थंडगार वातावरण होतं बरं का. त्यानंतर मम्मीला सोडवल्यानंतर मी चाललो होतो घराकडे. त्यानंतर समोर आलो तर बघतो तर काय मित्रांनो, आमच्या इकडे तर ऊसाच्या गाड्या तर अशा चालू झालेल्या आहेत ना. मग मी आलो होतो इकडे समोर वाटामध्ये, तर माझं पेट्रोलच संपलं होतं ना मित्रांनो. रात्रीच टाकलं होतं 1 लिटर, कोणीतरी काढून घेतलं का काय नंतर लगेच मी करणला ना आकाशला बोलून घेतलं, म्हणलं चला भाऊ माझं पेट्रोल संपलंय, मला फटकन आणून द्या म्हणलं. त्यानंतर मग गाडीची चावी पण येत नव्हती बरं का मित्रांनो. आता तर लयच अवघड झालेलं होतं. त्यानंतर आम्हाला मामा भेटले, मग त्यांच्याकडून चावी गिवी घेतली. मग चाललो होतो आम्ही पेपर देण्यासाठी. यांना म्हणलं बघा भाऊ इकडे तुम्हाला आता व्लॉग मध्ये घेतो. त्यानंतर आम्ही आलो होतो कॉलेजमध्ये. आकाश भाईला तर काय झालं काय माहिती भाऊ, तो तर हाताची घडी घालूनच बसला होता, त्याला तर थंडी वाजत होती का काय काय. चला मित्रांनो भेटूया आता पेपर सुटल्यानंतर. पेपर सुटल्यानंतर आलो होतो आम्ही बाहेर, म्हणलं थोडं फिरून तरी येऊन झाल्यानंतर मित्रमंडळी गेली त्यांच्या घरी. मग मी आलो होतो घनसावंगीमध्ये, माझ्या फोनला कव्हर टाकायचा होता मित्रांनो. तर मग म्हणलं ग्लास आणि कव्हर दोन्ही पण टाकून घ्या मित्रांनो. घनसावंगीमध्ये त्या भाऊच्या शॉपीमध्ये एक नंबर एक फोन आलेले बरं का, नवीन नवीन, विजिट करा तिथं. तर आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.